नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवते फिकी डाळ, त्यामध्ये दुधी भोपळा टाकून। चला मी साधी सोपी रेसिपी तुम्हाला पुढे दाखवते। सर्वात आधी मी दुधी भोपळा अख्खा घेतलेला आहे, तर साल खोलून बारीक कापून पाण्यामध्ये ठेवलेले आणि मिक्स डाळ घेतलेली मी, उडदाची, उडदाची आणि लाल मसूरची मिक्स डाळ घेतलेली, चण्याची पण आहे त्याच्यामध्ये। आणि त्यामध्ये कुकरमध्ये तेल टाकलेले, तेल गरम झालेले, त्याच्यामध्ये मी पहिली मोहरी टाकून घेते। मोहरी तडकली की लगेच त्याच्यामध्ये जिरे पण तडकून घ्यायचे। कढीपत्ता, दोन मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत मी आणि लसूण ठेचून घेतलेला आहे थोडा। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता लाल होत आलेला आहे तडका। आता त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा जो पाण्यातून काढून त्याच्यामध्ये टाकणार आहे। दुधी भोपळा सगळा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता डाळ पाण्यातून काढून धुवून घेतलेली आहे, सगळी पाणी गाळून मग त्याच्यामध्ये टाकून घेते। मग त्याच्यामध्ये हळद, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती पण टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करून झालेलं आहे। मी याच्यामध्ये टमाटर नाही टाकलेलं, तुम्हाला जर टाकायचं असेल तर मी टाकू शकत। आणि 1.5 तांब्या नाही तर 2 तांबे पाणी टाकले। आता मस्तपैकी मिक्स करून त्याला कुकर लावून घेते। कुकरमध्ये 3 शिट्यामध्ये आपली डाळ तयार झालेली आहे। 3-4 शिट्यामध्ये हे बघा, तुम्हाला खोलून दाखवले। डाळ भिजत घातलेली म्हणून पटकन शिजून झालेली आहे। 2-3 घंटे तरी तुम्ही डाळ शिजत घातली ना तर सोपं होईल। तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।